मित्रांनो, म्हाडातर्फे यावर्षी सर्वात मोठी लॉटरी आली आहे, ज्याच्यामध्ये तब्बल 5,362 एवढी घरं आहेत. हे घरं कोणासाठी आहेत, याच्यामध्ये कोण ॲप्लिकेबल असणार, त्याचबरोबर याचे नियम अटी काय असणार, गेल्या वर्षी म्हाडापेक्षा यावेळेस काय काय चेंजेस असणार आणि सर्वात महत्त्वाचं, हे घरं कुठं असणार आहेत, या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्व नियम अटी जाणून घ्या. त्यानुसार फॉर्म भरायची तयारी लागा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पूर्ण इन्फॉटेकमध्ये. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील म्हाडातर्फे 5,000पेक्षा जास्त घरं म्हणजेच 5,362 एवढी घरं आहेत. ती घरं आहेत कोकण मंडळातर्फे. याच्यामध्ये ठाणे, वसई, पालघर, सिंधुदुर्ग आणि बदलापूर या ठिकाणी घरं असणार आहेत. आणि त्याचबरोबर भूखंडासाठी देखील याच्यामध्ये लॉटरीची ऑप्शन ठेवलेलं आहे, ज्याची नोंदणी 14 जुलै 2025 या दिवशी सुरू झाली आहे दुपारी 1 वाजता आणि याची शेवट डेट असणार आहे 13 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजेपर्यंत. म्हणजे तब्बल 1 महिन्याचा कालावधी आहे. त्यानंतर जर कोणाचं काय ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन देखील जाहीर करण्याची तारीख 25 तारीख असणार आहे, 25 ऑगस्ट 2025. त्यानंतर याचे सोडतीचा जो दिनांक आहे तो 3 सप्टेंबर आहे, सकाळी 10 वाजता. हे फ्युचरमध्ये 2 महिने पुढची डेट आहे. त्या कालावधीत साईडचा काही इश्यू असेल, सर्व्हरचा काही लहानसहान इश्यू असतील टेक्निकल, थोडीफार डेट मागे पुढे होऊ शकते, परंतु सध्या तरी 3 सप्टेंबर ही तारीख फायनल केलेली आहे. याच्यामध्ये या PDF तुम्ही बघू शकताय. या सर्व माहितीच्या खाली वेळापत्रक झाल्यानंतर जी काही सोडतीसाठी उपलब्ध सदनिका आहे यांचा तपशील, हा तपशील आधी समजून घ्या, तुम्ही कुठल्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहात. या कॉलममध्ये पहिला कॉलम आहे तो योजनेचा संकेत क्रमांक. प्रत्येक योजनेला एक वेगळा कोड दिलेला आहे, तो कोड जाणून घ्यायचं. या कोडच्या बेसिसवर तुम्हाला ती योजना ट्रॅक करायला सोपी जाणार. दुसरा कॉलम आहे योजनेचं नाव. त्या एरियाचं जे काही बिल्डरतर्फे योजना असेल त्याचं जे काही नाव असेल ते ह्या कॉलममध्ये दिसणार. त्यामध्ये उत्पन्न गट आहे तुमचा. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये 4 उत्पन्न गट आहेत. अत्यल्प उत्पन्न गट AWS, अल्प उत्पन्न गट LIG, मध्यम उत्पन्न गट MIG आणि उच्च उत्पन्न गट HIG. असे 4 क्रायटेरियामध्ये हे फ्लॅट्स किंवा हे जे काही सदनिका आहेत ते डिवाईड केलेले आहेत. त्यामुळे ह्या कॉलममध्ये तुम्हाला ती सदनिका कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे ते बघणं गरजेचं आहे. त्यानुसार तुमचा उत्पन्न दाखला जो लागणार आहे तो बनवणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे अनामत रक्कम. तुमच्या उत्पन्न गट जो आहे त्यानुसार अनामत रक्कम आहे, ज्याच्यामध्ये 5,000, 10,000, 15,000, 20,000 असे 4ही गटासाठी वेगवेगळी रक्कम आहे. आणि त्याच्यासोबत जे काय त्याच्या फॉर्मची फी आहे 500 रुपये प्लस GST, असं एक 590 रुपये जी अमाऊंट आहे ते ॲड होणार आहे त्यांच्या अनामत रक्कमेमध्ये. अनामत रक्कम ही रिफंडेबल असते, परंतु फॉर्म फी जी आहे 590 रुपये ती नॉन रिफंडेबल असते. त्याच्या पुढचा कॉलम आहे सदनिकाचा किंमत. जी काय तुमचा त्या स्कीममध्ये फ्लॅट असणार आहे त्याची किंमत काय असणार आहे आणि त्या किमतीनुसार त्याचं जे एरिया आहे ते पुढचा कॉलम आहे 6 नंबरचा. त्याच्यामध्ये त्या फ्लॅटचा एरिया किती असणार हे मेन्शन असणार. उपलब्ध एकूण सदनिका 7 नंबर जो कॉलम आहे त्याच्यामध्ये त्या स्कीममध्ये किती सदनिका अवेलेबल आहेत, म्हणजे किती फ्लॅट आहेत ते नंबर तुम्ही बघू शकता. त्यानुसार तुम्ही कुठल्या सदनिकेमध्ये फॉर्म भरायचा ते तुम्ही डिसाईड करू शकता. त्याच्या पुढे जे कॉलम आहेत 8 नंबरपासून ते 21 नंबर कॉलमपर्यंत हे सर्व वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार डिवाईड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुमचे कास्ट आहेत SC, ST, OBC, NT, DT, नंतर पत्रकार आहे, स्वातंत्र्य सैनिक, हँडिकॅप असेल, संरक्षण खात्याचं कोणी असेल, माजी सैनिक असेल किंवा मतदारसंघाचं कोणी प्रतिनिधित्व करणार असेल, म्हाडांचे कर्मचारी जे असतील ते देखील असू द्या, राज्य शासनाचे कर्मचारी, शासकीय निवासस्थानात राहणारे किंवा तिथले कोणी सेवानिवृत्त आहेत ते, चित्रपट क्षेत्रातले, असे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. यामध्ये हे डिवाईड केले आहेत. त्याच्या खाली जे कॉलम दिसतात त्याच्यावर जे नंबर असतील त्या क्रायटेरियासाठी ते राखीव असतील नंबर. आणि शेवटचा कॉलम आहे तो सर्वसाधारण जनरल. याच्यामध्ये सर्व लोकांसाठी हे ॲप्लिकेबल असतं, ज्यांना या 8 पासून 21 पर्यंत जे ॲप्लिकेबल नाहीत त्यांच्यासाठी. आणि शेवटचा कॉलम आहे महारेरा नंबर, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन नंबर कुठला आहे ते कळणार आहे. तुम्ही ऑनलाईन देखील महारेराच्या साईटवर जाऊन तो नंबर टाकून चेक करू शकता. त्या साईटची पूर्ण डिटेल, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असणार, त्यामध्ये काय काय असणार आहे. याच्यानुसार खाली प्रत्येक जे स्कीमची नावं आहेत त्या स्कीमच्या नावानुसार तुम्ही चेक करू शकता. त्या स्कीम तुम्ही गुगल मॅपवर देखील सर्च करू शकता कुठे आहेत लोकेशन, जेणेकरून तुम्हाला हे समजायला सोपं जाईल की त्या ठिकाणी घर आपल्याला घ्यायचं आहे का नाही.
या सर्व स्कीमचे कोड, स्कीमचे नाव आणि त्यांचं पुढे जे क्रायटेरिया आहे उत्पन्न गट, या सर्वांची माहिती करून घ्या. त्यानुसार पूर्ण फॉर्म भरून घ्या. याच्या शेवटला तुम्ही बघू शकता इथं भूखंड याच्यासाठी देखील शेवटचे 2 कॉलम ठेवलेले आहेत. ते कुठं भूखंड आहेत ते देखील दिलेलं आहे. त्यांचं देखील सेम उत्पन्न गट कॅटेगरी सेम जसं आता आपण सांगितलं होतं त्यानुसार त्याची फोड केलेली आहे. ते देखील तुम्ही बघून घेऊ शकता. आता याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे जे 4 कॅटेगरी आहेत उत्पन्न गटाच्या, EWS, LIG, MIG, HIG, ह्या कॅटेगरीनुसार त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे हे देखील इथं पुढे दिलेलं आहे. 4 उत्पन्न गटामध्ये EWS आहे 6 लाखापर्यंत, LIG आहे 6 लाख ते 9 लाख, MIG आहे 9 लाख ते 12 लाख आणि HIG याला कुठलीही मर्यादा नाही, 12 लाखाच्या पुढे किती उत्पन्न असू द्या. आणि ह्या उत्पन्नाप्रमाणेच त्याचे जे कार्पेट एरिया असणार तो देखील ठरलेला आहे. तुम्ही कुठल्या उत्पन्न गटामध्ये येता त्यानुसार तेवढा कार्पेट एरिया असणारा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे या स्कीममध्ये. पात्रता निकषमध्ये आपण आधी देखील बोललो होतो त्यानुसार ज्याच्यामध्ये उमेदवाराचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे, कंप्लीट झाले पाहिजे. तसेच त्यांच्या नावे मनपा हद्दीमध्ये कुठेही घर किंवा एखादी जागा नसली पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताय. त्याचबरोबर त्यांचं डोमिसाईल असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यासोबत त्यांच्याकडे प्रॉपर त्यांचं बँक पासबुक असणं गरजेचं आहे. इंडिव्हिज्युअली त्यांच्या नावाचा अकाउंट नंबर, IFSC कोड लागणार आहे. हे कशासाठी, जर तुमचा फ्लॅट नाही लागला तर अनामत रक्कम रिफंड होण्यासाठी हे लागणार आहे. या प्रकारचे वेगवेगळे टर्म्स कंडिशन आहेत. महत्त्वाच्या टर्म्स कंडिशनबद्दल आपण आता बोललो आहेत, ज्याच्यामध्ये उत्पन्न क्रायटेरिया तुमचा उत्पन्न दाखला बनवणं गरजेचं आहे, डोमिसाईल असणं गरजेचं आहे, तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व गोष्टींची पूर्तता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. या सर्व गोष्टींची काळजी घ्या. फॉर्म आत्ता सुरू झालेला आहे. जर कुठला डॉक्युमेंट मिसिंग असेल तर लगेच बनवायला सुरू करा आणि त्यानुसार डॉक्युमेंट रेडी करा आणि फॉर्म भरून घ्या. आशा करतो ही माहिती तुम्हाला समजली असेल. तुम्हाला काही डाऊट असू द्या तुम्ही बिंदास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आपण त्यांचं सोल्युशन द्यायचा नक्कीच प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा ज्यांचं अजून देखील घर नसेल. ही खूप मोठी संधी आहे घर मिळवण्याची. लॉटरी सिस्टीम असेल तरी देखील एक आशा सोडू नका तुम्ही, प्रत्येकाला घर मिळू शकतं. आणि आपल्या अशाच वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.